चला तर मग हा आहे माझा रिव्हिजनरी व्हिडिओ. म्हणजे मी यात रिव्हिजन करून घेते आहे. फक्त आपलं क्लासमध्ये ऑलरेडी हे शिकवून झालेलं आहे. बट वी आर गोइंग टू रिवाइज ऑल दोज थिंग्स व्हॉट वी हॅव लर्न इन पास्ट. ओके, कारण आपल्याकडे पुढचं पाठ मागचं सपाट अशी कथाच आहे, म्हणच आहे, प्रोवर्ब आहे तो, आहे की नाही. मग आता जे मागचं सपाट झालं आहे ते आपल्याला पुन्हा पाठ करायचं आहे, पुन्हा ऐकायचं आहे. सो चला चालू करूयात. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. ओके, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती जेव्हा तुम्ही लिहायला जाल तेव्हा सगळ्यात पहिले त्याची व्याख्या लिहिणार, आहे की नाही. व्याख्या काय, तर मग सगळ्यात सोपी घेऊयात ना आपण. प्राध्यापक कार्ल शॅपिरो त्यांनी काय सांगितलं आहे, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. पुन्हा, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे पुन्हा एकदा, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. माझी तर झाली बुवालन, तुमची झाली की नाही तुम्ही बघा. नेक्स्ट आहे इंग्लिशमधून. इंग्लिशमधून पण हीच डेफिनेशन सेम पाठ करणार आपण. प्रोफेसर कार्ल शॅपिरो. मॅक्रोइकॉनॉमिक्स डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. Macroeconomics deals with the functioning of the economy as a whole. The functioning of the economy as a whole. Macroeconomic deals with the functioning of economy as a whole. म्हणजे मॅक्रोइकॉनॉमिक्स कशाशी संबंधित आहे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कारभार कसा चालतो पूर्णपणे याचा अभ्यास करण्याशी निगडित आहे. मॅक्रो इकॉनॉमिक डील्स विथ द फंक्शनिंग ऑफ द होल इकॉनॉमी किंवा इकॉनॉमी ॲज अ होल. ही होती आपली डेफिनेशन. आता आपण बघणार आहोत स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, मॅक्रो इकॉनॉमिक्सचा स्कोप. सो स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीमध्ये 4 सिद्धांत असतात. त्या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही या 4 सिद्धांतांपुरती मर्यादित तर नाही आहे, पण त्यात या 4 सिद्धांतांचा अभ्यास नक्कीच केला जातो. कोणते 4? उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धीची व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. चला या 4 जणांची नावं आपण पुन्हा आठवूयात. उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. लास्टपासून पुन्हा येऊयात. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, सर्वसाधारण किमतीचा सिद्धांत आणि भाववाढ, आणि उत्पन्न व रोजगार सिद्धांत. असे हे 4 सिद्धांत हे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत येतात. मग आपण वाचूयात का? बघा. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. बस, स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांची निश्चिती कशी होते याचं विश्लेषण करतो, याचा अभ्यास करतो. तसंच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळी यातील चढ उतार, यातील बदल यांचे कारण स्पष्ट करतं. कोण? स्थूल अर्थशास्त्र. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे बघा, उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन याचा अभ्यास करून ते ठरवतात की रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते. व्यावसायिक बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांतांचा एक भाग आहे. म्हणजे तुम्हाला बोलले ना मी की उत्पन्न आणि रोजगार, उत्पादन हे सगळे जे वाढत आहेत किंवा हे कमी होत आहेत हे झाले व्यावसायिक बदल, आहे की नाही. मग या व्यावसायिक बदल जे आहेत ना, हे व्यावसायिक बदलाचे जे सिद्धांत आहेत ना, ते उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताचा एक छोटासा भाग आहे. दुसरा आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. मग बघा यात काय, स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढ उताराची कारणं याविषयी विश्लेषण करते. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र कसला अभ्यास करते, तर सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, त्यात चढ उतार होतात, त्यांची कारणं काय यांचं विश्लेषण करते. त्यामुळे तेजी मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. म्हणजे बघा, सामान्य पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी जर का तुम्हाला माहिती आहे, तर जर का वाढले आहे तर तेजी, कमी झाली आहे तर मंदी, याच्यावरून तुम्हाला कळतं की तेजी आणि मंदी
यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या ज्या आहेत यांच्यावर उपाय कसा काढणार, यांची कारणं काय, हे सगळं जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर यासाठी सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. आणि तो आपण कोणाच्या साहाय्याने करतो, स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने करतो. ओके, हेच आपण बघूयात आता इन इंग्लिश. सो व्हॉट इज फर्स्ट थिअरी? फर्स्ट थिअरी इज वी हॅव टू स्टडी 4 थिअरीज इन स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण 4 थिअरीजचा स्टडी करणार आहोत. फर्स्ट थिअरी, थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. सेकंड, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन. थर्ड, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अँड फोर्थ, मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. पुन्हा पहिल्यापासून, थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. पुन्हा आपण बोलूयात. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन, थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ अँड अँड मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. चला लास्टपासून बोलूयात. मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन, थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन, थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. ही काय केली आपण? रिव्हिजन केली. आपण यांना थोडंसं पाठ करण्याचा प्रयत्न केला. आता यांना आपण डिटेलमध्ये वाचूयात. थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस एक्सप्लेन्स which factors determine the level of national income, employment, and what cause fluctuation in the level of income and output and employment. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिकच्या हेल्पने आपण ॲनालाइज करतो द चेंजेस बिटवीन इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम अँड नॅशनल एम्प्लॉयमेंट, नॅशनल इन्कम अँड टोटल एम्प्लॉयमेंट यांचे जे चेंजेस असतात यांना आणि यांच्या कॉजेसला आपण स्टडी करतो, यांना ॲनालाइज करतो विथ द हेल्प ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. टू अंडरस्टँड हाऊ द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइन, लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट कशी ठरते, कशी डिटरमाइन होते, वी हॅव टू स्टडी द कन्झम्पशन फंक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फंक्शन. ते जर का तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही 2 फंक्शनचा अभ्यास केलाच पाहिजे. विच 2 फंक्शन? फर्स्ट इज कन्झम्पशन फंक्शन अँड सेकंड इज इन्व्हेस्टमेंट फंक्शन. कन्झ्युम करणारे जर का लोक असतील तर तुम्ही इन्व्हेस्ट करून त्या वस्तू बनवाल, ते प्रोडक्शन घ्याल, हे की नाही. सो इफ देर इज कन्झ्युमर फॉर द प्रोडक्ट, प्रोड्युसर विल प्रोड्यूस मोर अँड मोर. प्रोड्युसर विल इन्व्हेस्ट हिज मनी टू प्रोड्यूस दॅट गुड्स अँड देन एम्प्लॉयमेंट लेवल अँड इन्कम लेवल विल बी ऑटोमॅटिकली इन्क्रीज्ड किंवा इन्क्रीजिंग, हे की नाही. त्यावेळेला ती ऑटोमॅटिकली वाढेल. म्हणजे याचा अर्थ काय? इफ वी वॉन्ट टू स्टडी हाऊ द एम्प्लॉयमेंट लेवल आर डिटरमाइन, then we have to study 2 basic functions. Which functions? Consumption function and investment function. Theory of business cycles is also a part and parcel of theory of income and employment. म्हणजे आपला हा जे theory of income and employment आहे ना, याचा एक छोटासा पार्ट आणि पार्सल आहे. कोणता? थिअरी ऑफ बिझनेस सायकल्स. म्हणजे बिझनेस सायकल्स, बिझनेसमध्ये जे तेजी मंदी येते, चढ उतार येतो, याचा जो स्टडी आहे तो स्टडी आपल्या टोटल थिअरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंटच्या कम्पेअर टू काय आहे? कमी आहे आणि तो त्याचा पार्ट आणि पार्सल आहे. सेकंड, थिअरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन. मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस शोज हाऊ द जनरल प्राइस लेवल इज डिटरमाइन. मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिसमध्ये आपल्याला दाखवलं जातं की हाऊ द जनरल प्राइस लेवल इज डिटरमाइन. जनरल प्राइस लेवल कशी ॲक्च्युली ठरवली जाते. अँड फर्दर एक्सप्लेन्स व्हॉट कॉज फ्लक्च्युएशन इन इट. आणि त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स म्हणजे जनरल प्राइस लेवल कमी जास्त होते याची कारणं काय, याचा अभ्यास पण करायला आपल्याला कोण मदत करतं? मॅक्रो इकॉनॉमिक्स मदत करतो. द स्टडी ऑफ जनरल प्राइस लेवल इज सिग्निफिकंट ऑन अकाउंट ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. मग तुम्ही म्हणाल मॅम मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या हेल्पने जनरल प्राइस लेवलची स्टडी का करायची? बिकॉज इट विल हेल्प अस टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. जे प्रॉब्लेम्स इन्फ्लेशन आणि डिफ्लेशनमुळे क्रिएट होतात यांना आपल्याला जर का सॉल्व्ह करायचं असेल
then we will have to study general price level and inflation, theory of general price level and inflation with the help of macroeconomics. जर का तुम्हाला महागाई आणि मंदी, तेजी आणि मंदी यांच्या मागची कारणं समजून घ्यायची असतील तर तुम्हाला सर्वसाधारण किंमत पातळी आणि भाववाढीचा सिद्धांताचा अभ्यास करावा लागेल. कोणाच्या साहाय्याने? स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने. सी, इंग्लिशमध्ये थर्डवाला काय आहे? थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मायक्रो इकॉनॉमिक्स कन्सिस्ट ऑफ थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मायक्रो इकॉनॉमिकमध्ये अजून दोन गोष्टींची थिअरी इन्क्लूड आहे. कोणती दोन गोष्टींची? तर थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय? तर इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वृद्धी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर आर्थिक विकास. हे बघा, आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ ही क्वांटिटेटिव्ह असते, म्हणजे फक्त पैसा आणि दो, पैसा आणि दो, पैसा आणि दो. म्हणजे मारवाडी लोक नुसते पैसे असतात, दुकान छोटूसच असतं, हे की नाही. पण क्वालिटेटिव्ह काय असतं? डेव्हलपमेंट असतं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज क्वालिटेटिव्ह. व्हाय? बिकॉज डेव्हलपमेंट मीन्स, बघा, एखादा सामान्य व्यक्ती आपल्यासारखा तो दुकान कसं करतो? एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने छान रचतो आणि जसे जसे इन्कम वाढतं तसं तो दुकानाचं स्वरूप वाढवतो, हे की नाही. दुकानाची क्वालिटी वाढवतो, त्याच्या प्रोडक्ट्सची क्वालिटी वाढवतो. याला आपण म्हणतो क्वालिटेटिव्ह चेंजेस. आणि जिथे क्वालिटेटिव्ह चेंजेस येतात त्याला म्हणायचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. फर्स्ट इज इकॉनॉमिक ग्रोथ, सेकंड इज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग याची जी थिअरी आहे ती स्टडी करतो. वी स्टडी थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ विथ द हेल्प ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. बघा, मी मारवाडी म्हणजे खरंच मारवाडी असं म्हणत नाही आहे. बऱ्याचशा मारवाड्यांची दुकानं पण खूप भारी असतात, ते नाही म्हणते मी. चिक्कू मारवाडी म्हणते, जे आपण ज्यांना म्हणतो ना चिक्कू मारवाडी, जे लोक की जे आपल्या दुकानात कधीच काही बदल करत नाही. मग मी पण असू शकते. समजा की इन केस माझं दुकान आहे पण ते खूप छोटंसं आहे. आय एम अर्निंग लॉट्स ऑफ मनी बट स्टील माझं दुकान एकदम छोटूसं आहे, बकवास आहे. त्याच्याकडे पाहून मला वाटणारच नाही की मला एवढं इन्कम आहे. मग त्याला तुम्ही म्हणाल इथे इकॉनॉमिक ग्रोथ आहे. पण जिथे तुम्ही दुकान बघताय सिस्टमॅटिक पद्धतीने लावलेलं, तिथे तुम्ही म्हणाल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. सो आपल्या देशामध्ये पण थिअरी ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ज्या थिअरीज आहेत त्यांचा स्टडी करण्यासाठी वी नीड हेल्प ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. इट एक्सप्लेन्स द कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी. ह्या ज्या दोन थिअरीज आहेत त्या थिअरीज आपल्याला समजावून सांगतात कॉजेस ऑफ अंडर डेव्हलपमेंट अँड पॉवर्टी. दारिद्र्य आणि अविकास किंवा कमी विकास याबद्दलची जी कारणं आहेत ती स्पष्ट केली जातात थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या साहाय्याने विथ द हेल्प ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. इट ऑल्सो सजेस्ट स्ट्रॅटेजीज फॉर ॲक्सिलरेटिंग ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट. ॲक्सिलरेट करतो ना आपण, गाडी चालवतो, ब्रुम ब्रुम ब्रुम, ॲक्सिलरेट करतो की नाही. इट ऑल्सो सजेस्ट स्ट्रॅटेजीज. आणि मॅक्रो इकॉनॉमिकच्या हेल्पने जे थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जो आपण बघतो तो आपल्याला सजेस्ट करतो स्ट्रॅटेजीज, उपाय. ते उपाय कशासाठी असतात रे? तर ते उपाय असतात, त्या स्ट्रॅटेजीज असतात फॉर ॲक्सिलरेटिंग द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. देशाची ग्रोथ आणि देशाची डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी काही स्ट्रॅटेजीज पण सुचवतं. कोण? थिअरी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट विथ द हेल्प ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने. ठीक आहे. आणि नेक्स्ट फोर्थ पॉईंट काय आहे इंग्लिश मिडियमवाल्यांचाच. आपण फोर्थ पॉईंट बघूयात इंग्लिश मिडियमवाल्यांचा. मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. सो मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन deals with the relative shares of rent, wages, interest, profit in total national income. म्हणजे ते जे मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशन होती ना, ते मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशनमध्ये स्पेशली फक्त 4 गोष्टींवर फोकस केलेला आहे की टोटल नॅशनल इन्कममध्ये या 4 गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे, ह्या 4 गोष्टी किती प्रमाणामध्ये आहेत. कोणत्या 4 गोष्टी? तर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जे आहेत ना, लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्युअर, त्यांचे जे कन्सिडरेशन आहेत ते पण नॅशनल इन्कमचा भाग आहे की नाही. मग ते नॅशनल इन्कममध्ये किती पार्ट ठेवतात याचा स्टडी आपण करतो मॅक्रो थिअरी ऑफ डिस्ट्रीब्युशनमध्ये, की नॅशनल इन्कम कसं डिस्ट्रीब्यूट केलं आहे बिटवीन दीज 4 फॅक्टर्स.
लाईक रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. खंड, वेतन, व्याज आणि नफा हा वेगवेगळ्या उत्पादन घटकांना नॅशनल इन्कममधनं आपण कसा डिस्ट्रीब्यूट करतो याचा आपण स्टडी करतो इन मॅक्रो इकॉनॉमिक्स. चला मग तिसरा आपण बघूयात. मराठी मीडियमवाल्यांनो तुम्ही तिसरा बघा इकडे, आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत. बघा, स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासासंबंधित सिद्धांतांचा समावेश होतो. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात आपण सर्व देशांचा, विकसित असो नाही तर विकसनशील असो, या देशातील आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांच्या सिद्धांताचा समावेश होतो. तिथे आर्थिक वृद्धी काय आहे, आर्थिक विकास कसा आहे याचा अभ्यास केला जातो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणं आणि त्यांची कार्यपद्धती स्पष्टीकरण केली जाते. म्हणजे अल्पविकास का होतो आहे, दारिद्र्य का येतं आहे याची कारणं आणि कोणत्या कार्यपद्धतीमुळे होतं हे सुद्धा स्पष्ट केलं जातं या सिद्धांतामध्ये. कोणाच्या साहाय्याने? स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने. तसेच आर्थिक वृद्धी आणि विकासाचा वेग वाढवण्यासाठी व्यूहरचना ठरवल्या जातात. कोणत्या सिद्धांतामध्ये? आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या सिद्धांतामध्ये. कोणाच्या साहाय्याने? स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने. चौथा पॉईंट आहे विभाजन समग्रलक्षी सिद्धांत. विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. मग विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत म्हणजे काय? तर स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत हा जो स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे तो एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज, नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडित आहे. सापेक्ष भागाशी म्हणजे स्थळ आणि काळाने जो बदलतो ना अशा भागाशी निगडित आहे. खंड, वेतन, व्याज आणि नफा.